काय रे काय झालं अहो तो सावकार आला होता. इकडे मग कवा? आत्ता 5 मिनिटं पण नाही झाले. अरे ती वावरात आलता माझ्याकडे तिकडे. आता तुमच्याकडे आला मग इकडे कशाला यावं? मी त्याला सांगितलं होतं ना, पर पाया पडून सांगितलं बाबा करतो काहीतरी. तुम्हाला आहे ना खरंच काही कळत नाही, डोक्याचा भागच नाही. कोणाकडून पैसे घ्यावं कोणाकडून नाही हे पण कळत नाही तुम्हाला. अरे पण मला माहित होतं का असं याचे इतके दिवस अहो आपल्याकडे पैसे त्याला कळतं राहतील. का नाही? बाई माणूस एकटा घरी आहे. पण नशीब मी बाहेर बसली होती, घरात असे घरात घुसला असता. याच्या आईला ह्या राम्याच्या 7 लाख रुपये घेतले. 5 वर्ष झालं. आता त्या पुरीच्या लग्नासाठी घेतलं. त्या पुरीला 3 पोरं झाले असतील. अजून द्यायचा हिशोब काढला नाही अजून त्यांनी. बघितलं पाहिजे. राम्या, ए राम्या, ए राम्या, ये इकडे ये. का हो सावकार? का हो सावकार? अरे काय यावर बिहार कळतो का नाही? नाही इकलं का नाही? कांदा इकलं का नाही? सावकार कांदा इकले पण ते काय झालं हा. थोडे कमी बाजारात गेले हो. कमी बाजारात गेलं का आपण? हा. मग मोठ्या बाजारात न्यायचं ना. पण ते आता बाजार वाढले ना त्याला. आता बाजार वाढले काय? ठेवता नाही आले हो. बरं बरं. आणि ऊस तोडल्यावर म्हणलं पैसे जमा करतो. तुझा बाप पैसे जमा करा का ऊस काय तोडल्यावर? झालं? ठेव ना तिकडे. सावकार पाणी कमी पडलो हो ऊसाला. पुढं हो आचाकला ऊस जळाला ऊस ना, जळाला ऊस गा. तिथं तोटा झाला. माझे पैसे जाळतो का? हा? अरे बे, अरे अहो, सावकार नाही ठेवणार हो तुमचे पैसे. ए! पैसे ते मला सांगू नको कौतिक. आजच्याच पैसे टाक. हो सावकार आता हो का तांबट लावले, हा. मिरची लावली. बरं. बरं ही गेलं ना पीक जरा, मग त्याच्यात काही नाही मी अर्धी देईन तुमचे. अरे घ्यायचं त्याच्या आईला 5 लाख आणि एका कचऱ्यात जमा करतो का रे मला? हा? अजिबात जमायचं नाही. सावकार ऐका राव, थोडे इतके दिवस थांबले, थोड्या दिवस थांबा राव. कशाबद्दल थांबू? ती पहिली कागदपत्र माझ्याकडे पडल्यात. आता कशावर थांबू सांग मला? काय द्यायला आहे का तुझ्याकडं? ते तुझी बायको कुठे गेली? बायको आहे घरी. बायको घरी आहे. हा. तिचं कसं होतं तुम्हाला माहिती का, ती लय शेती ती करीत नाही एवढी. शेती आता कर. मला एकट्यालाच वाढावं लागत. तिला आरामाची गरज आहे नाही का? हा. आता कसं होतं, आता मी असा हा. बायको माई कशी जरा हा. तिला नाही असं. काम जमत काही काही. नाही जमत, हा. शेतीतली बायको केलेली हो. मग एक काम कर ना. हा. तिला माझ्या कामाला येऊ दे. दोन्ही भांडी करू दे. पैसे तेवढे फिटतील ना. काय? हो सावकार तुमचं बरोबर आहे. पण आता कसं होतंय, तिला नाही जमत हो सगळी काम, काही काही गोष्टी नाही जमत. नाही जमत. मग ते खालच्या वावराची कागद तेवढी माझ्या काढून दे. मग हा बरं मी बायकोला विचारतो आणि तुम्हाला चर्चा सांगतो. करायची. अच्छा मग आता बायकोला विचारावंच लागेल ना हो मला. बरं तेवढे पैसे मात्र लवकर द्यायचे बरं का? करतो आता काहीतरी करावंच लागेल ना हो सावकार. नाही दिले तर ही शेती नावावर करून घेईन माझी. येऊ का? बरं विचार करत बस. आईला. येताना काय कळत करावं नाही. आता या सावकाराने लयच हे केलंय. पण आपल्याकडे आता पर्याय बी नाही, यांना लगेच पैसे द्यायला. पण बघू आता बायकोचा विचार घ्यावा लागेल ना. बरं याला पैसे तर द्यावाच लागणार आहेत. लय आपड सावकारी. चल कुठं आपण काही वाईट कामाला घेतलेत का पैसे? पोरीच्या लग्नालाच घेतलेले. बघतो बायकोची चर्चा करतो बायको बरं. मला पैशातच जावं लागेल. हा वरती तरी राहिलेलं आहेत का वहिनी घरात? आहे ना. येऊ का? या ना. कसं काय बरं आहे का? बरं आहे बरं आहे. नाही चाललो होतो इकडनं म्हणलं भेटून जावं तुम्हाला. हा. काय चाललंय? बसा की. नाही अहो, बसा, नाही बसा. नाही नाही बसा बसा. अजिबात घाबरू नका बसा हो. काही चहा पाण्याचा आम्हाला विचारला का नाही? हा ठेवते ना चहा. हा? हा, तो पण बसा की. चहा पाणी बस. कमून येणं केलं? कमून गेलं केलं. वहिनी हम्म. तेवढं मागचं 5 लाख रुपये घेतलं होतं पुरीच्या लग्नाला. हो तुम्ही असं रोज रोज दारात येताय. मला काय म्हणायचं होतं, देऊ ना आता आमच्याकडे आलं. असं थोडी आमच्याकडे पैसे आहेत आणि आम्ही लपून ठेवलेत घरात. नाही घेताना मात्र गुढी गुलत बोलला होता. तुम्ही तर काय म्हणला होता की मी पैसे फेडेन म्हणून. सावकार देऊन टाकू. होतं इकडं तिकडं काय आम्ही काय पुढे पळून चाललोय काय? तुमच्याच गावातलेत ना. आणि आता काय म्हणताय माहितीये का? दररोज मी काय कुत्रा आहे? दररोज पैसे माझे. आम्ही कुत्रे म्हणलो का तुम्हाला? आता काय तुम्ही काय म्हणले दररोज आम्हाला म्हणताय? मग आता देऊ ना आल्यावरती. आता तर तुम्ही रोज येणारे पैसे येणार आहेत का? ते किती रुपये माहिती ना? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. किती वर्ष झालं पुरीच्या लग्नाला? 5 वर्ष झाली. 3 पोरं झाली असते तिला. कवा द्यायची? आणि लक्षात ठेवा त्या घराची आणि शेताची कागद माझ्याकडे. माहिती ना मग आम्हाला. आम्ही देऊ ना आल्यावर पैसे.
बोलणं नेहमीच चालतंय. नवरा म्हणतोय कांदा गेले की पैसे देईन, तर परवा विचारलं तर म्हणला कांदा काय भाव मिळाला नाही. ऊसाचं म्हणलं तर मला जळून गेला, पाऊस नाही पडला. आता कवर पाऊस पाडायचा आणि कवर ते ऊस निघायचं. तेवढं कर्ज लवकर देऊन टाका, नाहीतर खालचं वावर नावा करून घेईन. बरं आता एवढे थांबले तर थोडं पण थांबा ना. आता काय आहे, तेवढेच राहिले आम्हाला आता. इथे थांबायचं का कुठे थांबायचं? मी बोलते यांच्या बरोबर. बोलताय? फोन देऊ? नाही नाही, बोलते मी, जाईन त्यांच्याकडे, बोलते मी पैशावरचे. बघा बरं का, हा. 5 लाख रुपये. हो हो, या तुम्ही, या या. चहा पाण्याचं नाही होतच नाही ना? चहा पाणी दूध संपले. खरं आमच्याकडे कधी पैसा आणायची, माझ्याची दारात. नका करू चहा पाणी, रागावताय. तेवढं आहे लक्षात सावकार. हा, लक्षातच असू द्या. आणि खालचं वावर येऊ का? हा. काय बाई, ह्या माणसाने काय म्हणून ह्या माणसाकडून पैसे घेतले. कधी येतोय उठून सुटून घरी, कुणी नसतं नसतं, काय त्याची नजर आहे. काय करू मी, मला काय सुधर. तो सावकार आला होता इकडं मग कवा? आत्ता 2-5 मिनिटं पण नाही झाले. अरे ती वावरात आलता माझ्याकडे तिकडे. आता तुमच्याकडे आला, मग इकडे कशाला यावं? मी त्याला सांगितलं होतं ना, फार पाया पडून सांगितलं, बाबा करतो काहीतरी. तुम्हाला आहे ना खरंच काही कळत नाही, डोक्याचा भागच नाही. कोणाकडून पैसे घ्यावं, कोणाकडून नाही, हे पण कळत नाही तुम्हाला. अरे पण मला माहित होतं का असं याचे इतके अहो दिवस पैसे त्याला कळतं का नाही, बाई माणूस एकटा घरी आहे. पण नशीब मी बाहेर बसली होती घरात, असे घरात घुसला असता. त्याची नजर किती वाईट आहे माहितीये तुम्हाला. अरे ती मला बी जाणवलं होतं बरं का. त्याने मला विचारलं तुझी बायको कुठे? मग तुम्ही सांगितलं का बाय माझी बायको घरी, जा बाबा. अरे बाबा त्याने सहज विचारलं की बाबा बायको कुठे? म्हणलं आहे घरी, पण इकडे यायचं काही कारणच अहो नव्हतं ना तू त्याचं. कधी येतोय तोंडवर करून, काय करू मी? नाही याची मला लक्षण बरोबर नाही दिसत. लक्षणं चांगलं नाही, नजरच चांगली नाही त्याची. काही करा, ते खालचं वावर आहे ना, एक एक करते विकून टाका आणि त्याचे पैसे देऊन टाका. अरे नाही तर तुमच्या कोणत्या पाहुण्याकून घ्या. आता मला तू सांग, वावर जर ऐकायचं म्हणलं तर परत वावर होत नाही रे. एकदा गेल्यावर काही नाही. आणि बरं घ्या ना. 5 लाखासाठी आहे ना तुमचे पाहुणे रावळे, घ्या ना त्यांच्याकडून थोडे थोडे आता करून. काय झालं तुला माहिती का? पहिल्यांदा मी घेतलीच होती पाहुणे पण त्यांची गेल्यात समजा. पण माहिती एवढं नाही रे, इतके पैसे देणार कोणी मला सांग ना. मी ना मंगलला फोन करून बोलून घेते, तिच्याकडे मस्त पैसा पाणी पडून देईल, पण ती मग देऊ तिला आपण थोडं थोडं करून. पण ह्या माणसाचा ताण नकोय माझ्या माग. नको बाबा, आणि हे परत सांगते, जर तिने पैसे दिले आणि त्याचे मिटवले, परत त्याच्याकडून 1 रुपया घ्यायचा नाही. नाही बाबा मी कशाला जाईन. आता झालंय काय, आता हे शेतीचं बी असं झालं आपले. नाही तर याचे कशाला पैसे राहते. मी मंगलला फोन करून बोलून घेते. पण देईन ना नक्की. बोलून तर बोलल्याशिवाय काय करणार आहे. आता तुला माहिती आता ती काय करते काय नाही. हॅलो, हा मंगल, अगं ऐक ना, माझ्याकडे ये ना. हा का, माझ्याकडे जायला निघाली का? ये बरं पटकन, पण येताना पैसे घेऊन ये. ठीक आहे, ये, तुला आल्यावर सांगते मी. बरं बरं चालेल. येऊ राहिली ती. येते का? 5 मिनिटात येऊ राहिली. तर बघा आली. आले बस. बस ग. काय मग एवढं अर्जंट फोन केला आणि मी तर निघालेच होते अगं इकडे. बाई, तो सावकार नाही का आपल्या गावात, हा, तू कधी येतोय व आपल्या सोनीच्या लग्नाचे पैसे नव्हते घेतले का? मग तुम्ही दिले नाही का अजून? अजून नाही काय, दिले नाही बाई. गेले कधी पैसे. म्हणजे बघतच नाही बाई, माणूस एकटोय घरी, घरात घुसत आहे डायरेक्ट जवळ. फक्त आता तर मांडीवरच बसायचा बाकी होता. बाई, किती वातट माणूस आहे तो, साऱ्या गावाला माहिती आहे. तुम्ही अजून त्याचे पैसे ए, ठेवले. मंगल कर ना का काहीतरी तू, आम्ही तुझे थोडे थोडे करून देऊ. मग किती घेत असे? 5 लाख रुपये. अगं बाई, मला वाटलं तू 10-5 हजार असं काहीतरी नाही म्हणते. ना का प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडते, एवढे कर काहीतरी. यांचं कुणी नाही, तुला माहिती नाही का? 1 रुपया नाही ठेवणार. थोडं थोडं करून दे. आता बघ पीक पाणी झालं का, तुला अर्धे पैसे देऊन टाकीन मी. नाही ते बरोबर आहे. आता लोकांनी तुमची चव घालण्यापेक्षा आता पैसे तर काही मी संग घेऊन हिंडत नाही. पण आता हे दागिने आहेत ते तुम्ही गहाण ठेवा आणि पैसे हा. त्यांचे मिटून टाका. ऐकलं का हो? हा. हे दागिने घ्या, व्यवस्थित घेऊन जा. अहो, चोरटे बामटे येत. तो माणूस बयानला कोणत्या नजरेने पाहतो भाऊ. दाजी तुम्ही खुशाल. मेवणी बाई असं वाटलं नव्हतं ना बाबा इतके दिवस पैसे राहतील म्हणून. आणि ह्यो असं काय करीन म्हणून मग असं माझ्या मनात बी नाही. अगं पण तू याच्या अगोदर मला म्हणायचं ना, तवाच दिले असते आता मी. मला काय माहित, हा माणूस आता रोजच घरी यायला लागलाय. लेके पहला बघ. पहला प्यार भर के आंखों में कुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर लेके पहला. अहो सावकार, त्याची प्यारणबीर सावकार, महत्वाचं बोल. काय आहे? हा? एकाने बोला पटतंय का तुम्हाला? पैसे माझे फुकट अहो, नाही एका येत. एकच बोलू राहिलो तर आम्ही तुमचं फुकट बोलणं नाही, पण जरा काहीतरी माणूस की हायच का नाही तुमच्याकडे? अंगावर यायचा प्रयत्न करू नका बाई. आत्ताच येऊन गेले होते ना, लगेच थोबडवर करून यायची गरज होती का?
आवाज खाली. काय तुझा मी सहन आवाज करते, मी सहन करते. तुम्हाला कळतं का नाही बाई माणूस एकटाही घरी प्रत्येक वेळेस यायची काय गरज आहे? बाई तुम्ही प्रेमाने ते बोला. दांडा घेईन, तो दांडा घालीन डोक्यात. शिवीगाळ करू आवाज नका. खाली कुणाचा? तुमचा. अहो, मी प्रेमानेच बोलतोय तुमच्याशी. अहो तुम्ही प्रेमाने नाही पंचटवाने बोलतात. हा. जरा लाज धरा काही. आता काय ह्यातला धरायची? ते सांगा त्यांना जरा लाजाने वागा. तुमचा पैसा आहे ना, तुम्ही नाही तुमचा पैसा बोलवतो ना, तुमचा पैसा भेटलो दारात परत माझ्या बहिणीच्या पाऊल ठेवायचं नाही का? कुणाला काय मी काही यायला हा. हा? सावकार सांगितलं होतं ना मी वावरात गाठ घेतली होती ना माझी. पैसे टाकायचे इकडे मग बायकोकडे यायचं काय कारण होतं? पैसे टाकायचं पुढचं बोलायचं नाही त्याने बोलायचं. ठेवून हा? वाटावर पैसे फेकून हानीन. हे इकडे. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही काय- बरं का? कोणी काय काय लावायचं मग इथं घरी यायचं कारण काय? धरायला होतं का चुंडा? पैसे टाकायचं मग बोलायचं. तुलाही बोलती बरं का तुला बोला. तुला माहित अरे नाही कोणाच्या हातात द्यायला मोकळा नाही मी सरपंचाला घेऊन येतो तू पैसे दे. माझ्या नादाला हा. लागायचं तर लीग नाही. लीग लय पाहिले तुझ्यासारखे. चल. तुला माहित नाही अजून माझं. कोण आहे तू? कोण आहे तू? एका मुस्कानात खाली पाडी. चालेल. नीट बोल. सरपंच राम राम. अरे निराशेने चाललो होतो. काय आवाज चाललाय? काय झालंय काय भांडण? सांगावं सरपंच? मलाच तुमच्याकडे यायचं होतं. हा. अहो, हे सावकार हा. पैसे आहेत तर इथपर्यंत ठीक आहे. हा. असू दे मी घेतलेली पुरुष लागणार पैसे घेतलेले होते. हा. ते माझ्याकडे वावरात आलं इकडे बायकोकडे येतोय. तू कधी येतोय? जवळ बस पुढं कवा निघतोय घरी येतोय. घरी यायचं काय कारण यायचं? मी बोलू का? नाही मी बोलू का? अहो सरपंच साहेब आहे का नाही तर तुमचा न्याय दाखवा ना. अहो माझ्याकडनं 5 लाख रुपये गेले. 5 वर्ष झाली ही बाई गुलू 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 बोलत होती 5 लाखाच्या वेळेस आणि आता मारायला निघाली मला बाई. तुम्हीच बघा ना 5 लाख रुपये माझे ह्यानी तर माझं बेटसोंड धरलं. का नाही मारणार? का नाही? हा, बाई. एक मिनिट एकेकाचं ऐकू द्या मला. हा बाई माणूस बघत नाही, काही नाही, घरात घुसतो, बाईचा परमांडीव बसायचा बाकी राहतो, वाईट नजरेने बघतो. काय बोलताय बाई तुम्ही माझ्यावर? तुम्ही आरोप करताय बरं का? एक- असं कधी होणार नाही. सरपंच हे होणार अख्ख्या नाही. गावाला माहिती तू कसा बघतो. कोण? अरे का रे बाबा? मग बोला ना, काय करशील? अरे तो अरे, बोलायचं कळतंय का? माझ्या बहिणीला बोलून घेतलंय. सावकार तुमचे गाराणे लय ठिकाणी ऐकले त्या बायाला मारायला लावू का? काय- असं काहीतरी वेगळं वाकडे बोलू तुम्हाला नका. माहिती काय? कुठेही जा काहीच होणार नाही. लवकर ठोकायला कशाला ठोक? या बायांकडे वाईट नजरे कशाला बघायचं? अहो, सरपंच साहेब तुम्ही पण न्याय करत नाही बरं का? न्याय माझ्या कानावर आला तुमचं हे बघण्याची पद्धत. पैसे द्यावं ना गेले बरं मग. पैसे पैसे आहेत म्हणून काही करायचं काय? मी काय अरे केलं काय? तुला लाज वाटते का? म्हातारा झाला पाय डांगरा झाला ना. करायला लागले. अरे तू काय काय मारामारी देऊन ठोका ठेवून मारामारी नाही, सरपंचाला मारामारी नाही करायची. मग? मी घाबरत नाही. सावकार असलं म्हणजे काही बोलायचं नसतं. सरपंच आहेत ती गावची. काही नाही करू शकत. माझे पैसे कोण देणार? मग काय तुम्ही माझं आता मारा? कशी तुमची वेळ यायची? अरे 4 माणसं एका माणसं म्हणलं तो आपल्याला नाही का? मी एक तास नाही झालो. मी एक तास नाही झालो. सरपंच अरे माझे पैसे बनवून. पैशामुळे काय मार? मी बघून की सरपंच काय डोकलं नाही मारित. अजून सरपंच लागणार. मी फार वाईट माणूस आहे. काय नाही वाईट. काय वाईट? हा. राहायचं का गावात राहायचं का? नाही, गावात- दुकान चालवायचं का? दुकान तुम्ही बी मारामारी म्हणलं. लय आणि लय बघा मला पैसे देऊ नका. शहाणपणा करू नका. बाबा टोप चालवा त्याचे पैसे देऊन टाका. ते- माझ्या सरपंच हा. तुमच्या हातात देतो पैसे शांत बस. त्याचे आणि तुमच्या हाताने मिटवत. त्या दागिने एक तासात त्याचे पैसे काय द्यायचे. केलं? हो, तिने मला बहिणीने फोन दागिने केला. दिलेत हा. मला. ती म्हणली हे नाही, गाण बँकेत टाकायची टाकू नाही, हे आणि घ्या. त्यांचे पैसे आणून दे. नाही कशाला? आणि एक मिनिट आता बँका हल्ली किती काही पैसे देतात. हा हा पतसंस्था देतात. हो. हं? हेच दागिने जर पतसंस्थेत किंवा बँकेत जर टाकले असते हा तर नसतं जमलं का? अहो, तुम्हाला सावकाराकडून घ्यायची काय गरज आहे? ऐका ना. सावकारच्या बंद झाल्यात. तुम्हाला कायद्याने सांगतो करू का केस? लय मी- त्रास. एक मिनिट करू का केस? मी व्याज केस व्याज नाही मागितलं. 1 रुपयाला द्यायचं नाही. नाही, अहो, रक्कमच मागितली होती. हा. हा जी मुद्दल आहे ना हा, तीच हा, देऊन हा, टाका. हा. हा? माहिती त्रास दिला मला. आणि शिवाय हा. बर का हे बँकेत हा, टाकायचं हा. हं? आणि तिथं नेऊन द्यायचं आणि या व्यक्तीला शब्द बोलायचा नाही. का? परत इथे यायचं. परत इथे यायचं नाही नाही नाही. हा तेच आहे ना मग. काय कशाला? काय तुला किती होतंय ते आम्ही बघू. आम्हाला कळत ती. आता नाही झालं ना. आम्ही अजून भागलं नाही का? नाही नाही, मागितलं, मागितलं. याला ना नागडा करून हल्ला पाहिजे. एक मिनिट, हा. आणि इथून पुढं बोलती बायको, हा. बँका आहेत संस्था आहेत मग कितीतरी ठिकाणी सोनं तारण अहो, ठेवलं हे जातं मला सांगायचं ना आधी. आता पण त्यांच्या नायड्याला आल्यावर त्यांनी फोन केलाय मला. अहो हा. जी सरपंच आणि व्यवहार मिटून टाकायचा. बरं, हा? बरं, बरं. लगेच 1 तासात आणि निघायचं. परत लागलं तर या कधी माझ्याकडे. मला एक माणूस आला हा. अख्ख्या गावात आहे ना सगळ्यांना सांगतो आणि गावात आहे ना दौंडी द्यायला लावतो अनाऊन्स करायला लावतो बरं का. कोणाला जर कुठं काही सोनं ठेवायचं बँकात ठेवा पतसंस्थात ठेवा. काय कितीतरी हे आहेत ना. हा काय हे पुन्हा असं करू नका.
आणि ते पैसे लिहून द्या पहिले. हा देतो. येऊ का उगा रस्त्याने चाललो आरडा ऐकला म्हणून मी आलो. तुमचे लय उपकार झाले आमच्यावरती. नाही, उपकार नाही आता सरपंच म्हटल्याच्या नाही, नंतर नाही. मला अनेक आणि समस्या आपण सोडवायला दोघच जाऊ द्याल त्याचे पैसे मी बँकेत टाकेल. चला लगेच. हा चला जा मी तुम्ही येतो. जा यांच्या बरोबर. जेव काम. हा. मंगल तुला देवासारखी धावून आली बाई. अगं पण आधी म्हणलीस ते काय हे झालंच आता नसतं. म्हटलं तुला कस कोणत्या तोंड्याने म्हणायचं. बरं वाटतं का ते असं बहिणीला पैसे आता आम्हाला मागायला? वाटलं तुमच्या शेता पाण्याचे पैसे असते म्हणून तुम्ही साऱ्या गोष्टी जिल्ह्यात तिथं केल्या. काही सांगू ते लग्न झालं हे घर काढलं ते अर्धवट राहिलं होतं बांधायचं तुला माहिती सगळे. सगळं माहिती पण मग आता तू तर काही गोष्टी सांगत नाही चल जाऊ दे तुला चहा पाचते चल काय तू पण झालं आता सगळं नीट.